नमस्कार, मी प्रशांत, तुमचा मॉड्युलर किचन एक्सपर्ट. आज आपण आलो आहोत मिस्टर रवी आणि मिसेस सोनाली यांच्या घरी. आज आपण त्यांच्या किचनची टूर बघणार आहोत. चला तर बघूया त्यांच्या किचनची टूर. या किचनची साईज आहे 12 फूट बाय 10 फूट. किचन एल शेप मध्ये आहे. हा स्ट्रेट जो दिसतो आहे हा कुकिंग प्लॅटफॉर्म आहे आणि हा जो आहे हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. सर्व्हिस प्लॅटफॉर्म हा 7 फुटाचा आहे आणि हा कुकिंग प्लॅटफॉर्म 10 फुटाचा आहे. स्टेप बाय स्टेप आपण यांची किचनची टूर बघणार आहोत. इथे आहे तो वॉटर झोन आहे. वॉटर झोन मध्ये इथे प्युरिफायर आहे. प्युरिफायर ओपन आहे. त्यानंतर शेजारीच आपल्याला लागणारे नेहमीचे ग्लास आणि पाण्याचे भांडे ठेवलेले आहेत. तसेच सिंकच्या शेजारीच इथे स्टोरेज आहेत. ते ट्रे वगैरे सगळे ठेवता येतात. त्यानंतर सिंकच्या शेजारचे जे 2 ड्रॉवर आहेत यात क्वार्टर प्लेट्स आणि कप सॉसर्स आहेत. त्यानंतर इथे खाली बिग थालीज आणि युटेन्सिल्स आहेत. मसाल्याचे डबे आणि रोजच्या स्वयंपाकाला लागणारे साहित्य. आतमध्ये इनर कटलरी आहे. इनर कटलरी ही बाउलची आहे. हे बाउल इन्सर्ट करून डायरेक्टली डायनिंग वर घेऊन जाता येतात. तसेच इथे एक पुल आउट दिलेला आहे. ते मसाल्याचे डबे आणि बाकी स्टोरेज होऊन जातं. कॉर्नरला स्विंग कॉर्नर दिलेला आहे. स्विंग कॉर्नर मधून वस्तू पटकन हाताशी मिळतात. यांचे वेगवेगळे डबे इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर यांच्याकडे काही अँटिक कलेक्शन्स आहेत ब्रासचे. यामध्ये ब्रासच्या थालीज आणि डिशेस ठेवलेल्या आहेत. फ्रीजच्या वरती इथे एक स्टोरेज युनिट मिळालेलं आहे. इथेही भरपूर वस्तू स्टोअर होऊन जातात. मोठे भांडे इथे स्टोअर होतात. अप्लायन्सेस गॅरेज साठी इथे रोलिंग शटर दिलेला आहे. इथे सगळे मिक्सर, फूड प्रोसेसर आणि त्यांची भांडी बसून जातात. लिव्हिंग रूम आणि किचनच्या पार्टिशन मध्ये हे एक स्टोरेज युनिट आहे. या स्टोरेज युनिट मध्ये महिन्याभराचा सगळा किराणा, डाळी, साळी आणि वहिनींचं हे कलेक्शन पण सुंदर आहे. खाली सगळ्या सॉफ्ट क्लोज हिंजेस आहेत. तसेच इथे खाली पण स्टोरेज मिळालेलं आहे. सोबत कांदे आणि बटाट्यांसाठी विकर बास्केट दिलेले आहेत. पूर्ण किचन प्लॅटफॉर्म फुल बॉडी विट्रिफाईड व्हाईट कलरच्या स्टोन मध्ये फिनिश केलेला आहे. फुल बॉडी विट्रिफाईड स्टोन दिसायला खूप सुंदर दिसतो. तसेच किचनचे जे ड्रॉवर आहेत हे ब्लमचे टेंडन ड्रॉवर आहेत. ब्लमचे टेंडन ड्रॉवर सॉफ्ट क्लोज रन होतात. किचनच्या ड्रॉवर्सला गोला प्रोफाईल इन्सर्ट केलेला आहे. किचनला कुठेच हँडल नाही, त्यामुळे किचनच्या शटर्सला सीमलेस लुक आलेला आहे. किचनचे जे शटर्स आहेत हे 4mm एक्स्ट्रा क्लिअर बॅक पेंटेड टफन ग्लास मध्ये आहे. बॅक पेंटेड टफन ग्लासला मागे BWP प्लाय आहे. किचनचे शटर ग्लास मध्ये असल्यामुळे खूपच सुंदर ग्लो आलेला आहे किचनला. व्हाईट आणि येलो थीमला मॅचिंग करणारा हा ब्लॅक फिनिश ब्रेकफास्ट काउंटर घेतलेला आहे. तर ही होती मिस्टर अँड मिसेस सोनाली यांच्या किचनची टूर.
मॉड्युलर किचन करत असताना तुम्हाला कुठलीही अडचण किंवा शंका असल्यास खाली दिलेल्या नंबरवर फोन करा. तसेच क्लासिक इंटेरियरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. वहिनी, तुम्हाला हे नवीन किचन कसं वाटलं? खूप छान आहे. आणि त्याबद्दल काय प्रतिक्रिया? जुनं किचन आणि हे नवीन किचन. माझा आधी ओटा ब्लॅक होता, पण सरांच्या ऑफिस मध्ये बघितलं व्हाईट कलरचा प्लॅटफॉर्म मला खूप आवडला. तर मी त्यांना विचारलं की कसा दिसेल सर, तर प्रशांत सरांनी मला एकदम व्यवस्थित सांगितलं की छान वाटेल, हळदीचे डाग वगैरे ते पडणार नाही, ब्लॅक कलर होणार नाही. तर खरोखर खूप छान आहे आणि इझी आहे, वॉशिंग करायला पण खूप छान आहे, क्लिनिंगला इझी आहे. त्यानंतर हा जो लेमन कलर तर तो पण खूप छान, खूप मस्त फ्रेश वाटतो. तुमच्या इथे येणारे तुमचे नातेवाईक किंवा गेस्ट त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात किचन बद्दल? पूर्ण घर बघून किचन फार आवडतं आणि मी पण फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा खरोखर खूप आवडलं मला. आणि मी 4-5 ठिकाणी गेली, पण प्रशांत सरांचा आणि त्या एक मॅडम आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये, तर त्यांनी मला खूप छान गाईडलाईन दिली आणि त्यांचं जे काम वगैरे बघितलं खूप छान वाटलं मला. तर मस्त बनवलं एकदम. क्लासिक इंटेरियरच्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय सांगणार? जर तुम्हाला असं छान किचन मनासारखा आणि सकाळी सकाळी उठल्या चहा बनवायला यायचं असेल फ्रेशनेस मध्ये, क्लासिक स्टुडिओला तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि तुमच्या मनासारखं तुम्हाला किचन हवं असेल आणि तुमच्या बजेटमध्ये, तर तुम्ही नक्कीच प्रशांत सरांना भेटा आणि त्यांच्या गाईडलाईन्सने तुम्ही तुमचं किचन खूप छान पद्धतीने बनवू शकतात, जसं माझं किचन झालं.